बिगिन। अभी हम लोग नया खंड कर रहे हैं। अभी अथ गर्भ प्रकरणम, अथ गर्भ प्रकरणम, प्रेगनेंसी। ऋतुकाल भवा नारी पंचमे पंचमे हिन यदा भवेत सूर्यचंद्रमयो सूर्यचंद्र मसोय मसोर्यागे सेवनात् पुत्र संभवः. If on the fifth day after the menstrual cycle, when the solar swirl of the man and the lunar swirl of the woman is flowing, they have intercourse, then a son will be conceived. Okay. यहाँ पे थोड़ा ज्यादा दिया है भावसार ने. द वुमन हु हॅज हर सीजनल सायकल बाथ, आपण 5व्या दिवशी आंघोळ करतो ना डोक्यावर, तसं त्यांनी वर्णन केलंय. And when on the fifth day of her month gets united with her husband by way of conjunction of the sun and the moon, there is certainly the birth of son. Into bracket note, what is fetus? Indian culture conceives it and expresses it as the basal concept as follows. Agni Shomatkam Jagata. The universe is of the nature of the sun and the moon. The Vedas, Brahmanas, Aranyakas, Upanishad and the post-Vedic literature all hold the same view. Buddhists keep silent about the ontological problems, while Jains almost corroborate this. But in scientific tradition, the concept stands firm irrespective of religious differences. Ayurveda and yoga, however, make maximum application. अरे बाप रे, काफी काफी है. अगर नहीं समझ में आए तो मुझे रोक के पूछना कि अभी आपने क्या पढ़ा. हाँ, अगर इंग्लिश फॉलो नाही होता है तो इट्स वन फुल पेज. सो म्हणजे ते वेगवेगळ्या धर्मांमध्ये जसं बुद्धिझम आहे, जैनिझम आहे आणि ह्याच्यामध्ये आपली पूर्ण ब्रह्मांड जे आहे हे सूर्य आणि चंद्र ह्याच्यावर प्रकृती बेस्ड आहे आपली पूर्ण. योग आयुर्वेदा make maximum application of this formula. Agni represents sun, heat, man, male, pitta, pingala, day, semen, mercury, etc. तर अग्नी कुठल्या कुठल्या गोष्टींचं प्रतीक आहे बघा. सूर्य आहे, हीट, गरमी, मॅन म्हणजे पुरुष, मेल, मॅन म्हणजे मनुष्य काय माहित, आणि मेल वेगळं दिलेलं आहे म्हणजे पुरुष. पित्त हे पण अग्नी आहे, पिंगळा पण अग्नी आहे, डे पण अग्नी आहे, वीर्य अग्नी आहे, मर्क्युरी इज काय, बुध की मंगळ, बुध, बुध 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 बुध, हा, हे सगळं अग्नी आहे. आणि सोम रिप्रेझेंट्स मून, कोल्ड, वुमन, फिमेल, कफ, इडा, नाईट, मेन्स्ट्रुअल फ्लुइड, सल्फर एक्सेट्रा. आणि सोम जे आहे हे चंद्र, शीत, स्त्री, दोनदा वुमन आणि फिमेल दोन्ही दिले इकडे, कफ, इडा, रात्र, मासिक पाळी, सल्फर एक्सेट्रा, हे सगळं सोमाचे प्रतीक आहेत. However, besides this, Ayurveda states that mating on uneven days, counting the day of the commencement of MC as the first. ज्या दिवशी पाळी येते ना तो दिवस पहिला दिवस धरायचा. आणि मग जर ऑड डेला, 3 पहिल्या दिवसा, मासिक पाळीचा पहिला दिवस, 4 दिवस सोडून दिलं तर 5वा दिवस, 7वा दिवस, 9वा दिवस, व्हॉट एव्हर. सो ऑड डेला जर संभोग केला, it would give birth to a male and on even days to a female. आणि जर इवन डेला संभोग झाला तर मुलगी जन्माला येते. In the subsequent Ayurvedic text like Bhava Prakasha etc. and the erotic text like Pancha Shayaka, there is a mention of 3 nadis in connection with woman and her uterus. तर स्त्री आणि तिचं गर्भाशयाला 3 नाड्यांचा संदर्भ दिलेला आहे. आणि ह्या 3 नाड्यांची नावं आहेत गौरी, चंद्री, समीरण. गौरी चंद्रीच असावं, हे CANDRI पण एच्या वरती लाईन आहे. आणि समीरण रिस्पेक्टिव्हली स्टँडिंग फॉर मेल, फिमेल अँड न्यूट्रल. या 3 नाड्या ज्या स्त्री आणि तिच्या गर्भाशयाला जोडणाऱ्या असतात हे आहे गौरी, चंद्री आणि समीरण. गौरी
पुरुष, चंद्री स्त्री आणि समीर जे आहे ही न्यूट्रल. and therefore if conception takes place in either of them, आणि गर्भधारणा या तीन पैकी एका नाडीमध्ये होते, there would be similar result. These three nadis stand for Pingla, Ida and Sushumna. In the tantric text Prapanchasara ascribed to Adi Shankaracharya, there is a statement. आदि शंकराचार्यांनी प्रपंचसार लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये हे वाक्य आहे, regarding the spreading and branching of nadis from the Muladhara, where from two nadis start from the two testicles going towards the heart and head through respective sides of the body. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मुलाधारापासून दोन नाड्या सुरुवात होतात, ज्या टेस्टिकल्स, आता पुरुषांचं स्क्रोटम जे असतं, टेस्टिस ज्याला आपण म्हणतो, त्या टेस्टिस मधनं एक डावीकडे आणि एक उजवीकडे वर जाते, एक हृदयाला जोडते आणि एक डोक्याला जोडते. इन नाडी चक्रम अन आयुर्वेदिक टेक्स्ट ऑन द सायन्स ऑफ पल्स. आता नाडी चक्रम नावाचा एक आयुर्वेदिक ग्रंथ आहे ज्याच्यावर नाडी विचार लिहिलेला आहे. अ मोर एक्सपोजिशन अबाउट द नाडीज इज गिवन. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, इट स्टेट्स दॅट there are 72,000 nadis in the body distributed on the right, the left and the middle. On each side there are 30,000 and in the middle 12,000 nadis. 30 आणि 12 मध्यभागी 12,000, दोन्ही बाजूला 30,000 अशा त्या नाड्या पसरलेल्या आहेत. The Ardhanari Nateshwar form of Lord Shiva is symbolic of such facts in this context. In Ayurveda, man and woman both are Agni Shomatmaka, and again are said to be following each other and also entering into each other. Thus, man is solar in general, yet his bodily end product, that is Charma Dhatu, Shukra, is Chandra. तर पुरुष आहे हा अग्नी, काय म्हणणार आपण, सूर्य आहे, पण तसं असूनही त्याचं शुक्र जे असतं, शुक्राणू, शुक्र हे चंद्र आहे. आणि वुमन इन जनरल इज लुनार. जनरली स्त्री म्हणजे चंद्र आपण म्हणतो. येट हर बॉडीली एंड प्रोडक्ट शोनिता. जसं पुरुषांमध्ये शुक्र आहे म्हणजे स्पर्म, आणि स्त्रियांमध्ये ओवमला शोनिता म्हटलेलं आहे. पण शुक्र जे आहे हे चंद्र आहे आणि शोनिता जे आहे हे सूर्य आहे. There too the seminal fluid is lunar, yet the male seed is solar. Menstrual fluid is solar, yet the female seed is lunar. The conception is the union of the Agni and the Soma. Sorry. बेसिकली गर्भधारणा जे आहे अग्नी आणि सोमामुळे गर्भधारणा होते. द चायनीज सिम्बॉल ऑफ इन अँड यांग is almost the same what the verse number 300 states. The comparison between the modern and the ancient world be dealt with separately as a part of the larger topic of synthesis of the East and West, the ancient and modern traditions. हे थोडंसं त्यांनी विगत दिलेली होती इकडे. पण मला हे समजत नाही, पाचव्या दिवशी स्त्रीचं ओव्हरी मधून ओव्हम कुठे आलेलं असतं, तेव्हा कुठे लगेच पाचव्या दिवशी कन्सीव्ह होऊ शकतं. इट इज पाचव्या दिवशी होऊ शकतं. इट नॉट ऑलवेज, नॉट मोस्ट ऑफ द टाइम, बट डेफिनेटली होऊ शकतं. नॉट व्हेरी रेअर ऑल्सो. ओके. पण होऊ शकतं जेव्हा मेन्स्ट्रुएशन म्हणजे इस्ट्रोजन, राईट, आणि सो प्रोजेस्ट्रॉन तुझं तयार झालं, शिफ्ट झालं हॉर्मोन, की एनी मिनिट होऊ शकतं. नॉट व्हेरी अनकॉमन बट नॉट व्हेरी कॉमन ऑल्सो, पण होऊ शकतं. सो 5th day onwards till the day commencement of the menstruation, तिथपर्यंत पण अगदी कधी पण होऊ शकतं. तो निसर्ग सांगता येत नाही हाऊ इट वर्क्स. एक आरती, पण आपण नॉर्मली जे ऐकलेलं आहे त्या ह्याच्याप्रमाणे हे 5व्या दिवसानंतर 10 दिवस मोकळे
आणि 5 दिवस फर्टाईल आणि मग परत ते मोस्ट ऐकायला फर्टाईल. लागेल. आधीचे दिवस हा, सेफ Most सेफ fertile. डेज म्हणतो ना आपण, सेफ हो. डेज म्हणतो ना आपण. हा, हा. हा. तर असं म्हणतो आपण की सेफ डे आहे, पण ते 100% सेफ नाहीये. अच्छा. हा, आणि 2 मासिक पाळीचा मधला जो 5 दिवस असतो तो मोस्ट हम्म. फर्टाईल असतो. 100% हो. ओव्हन रिलीज होतच होतं. होतच पण होतं. आता हा. आपल्याकडे ना ओव्ह्युलेशन टेस्ट होतात. ते तुम्हाला महिन्याचं तुमचं ओव्ह्युलेशनचं हे काढून देतात की जनरली तुमचं कुठल्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. सो यू कॅनॉट से वेन द ओवम विल बी रिलीज्ड. वेन द ओवम इज Yes. रिलीज्ड अँड एम्ब्रियो कॅन बी फॉर्म्ड. असं आहे ते. हा, बरं. आता पुढचे 2 सूत्र ह्या लोकांनी एकत्र घेतले. इकडे मी वेगळे वेगळे वाचते. शंखवल्ली गवाम दुग्धे पृथ्व्यापो वहते यदा भूर्तरवम वदेद्वाक्यम पुत्रम देहि त्रिभिर्वचः. इफ अ वुमन ड्रिंक्स शंखावली. शंखावली म्हणे एक हर्ब आहे. काय म्हणतो हर्बला काय म्हणणार? शंखवल्ली एक आयुर्वेदिक 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 किंवा काय म्हणणार? हर्ब म्हणजे वनस्पती. 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 हा, तर जर एखादी स्त्री हे शंखावली पिते मिक्स्ड विथ काउज मिल्क, गाईच्या दुधामध्ये मिक्स करून, अँड आयदर द अर्थ ऑर वॉटर एलिमेंट इज फ्लोईंग, आणि स्वरामध्ये तिच्या चंद्र आणि पृथ्वी किंवा जल तत्व असेल, then she should pray 3 times to her husband to give her a son. ओके, ह्याची चर्चा करा. मी जरा दार उघडून आले. हे शंखवल्ली म्हणजे शंखपुष्पी वाटतं का ग? हा, असं वाटतं. बरोबर, मला तेच असं ना? वाटतंय. हा, आणि जर म्हणजे शंखवल्ली वुमननी घेतली गाईच्या दुधातून, ते 100% शुअर असेल तर 3 टाइम्स स्प्रे कशाला करायचे तिला? काय माहिती त्याला काय म्हणायचं असेल. त्याच्या ये ना, मानसिकतेत. शायद तभी देखो बहुत 20 एक साल पहले गुजरात में जाके सब लोग कुछ तो ऐसे जड़ी बूटी लेके आते थे. ये हाँ। बहुत चल रहा था तभी. मेल चाइल्ड होने के लिए, नहीं, ऐसे ही कुछ चाइल्ड होने नहीं, के नहीं, लिए, नहीं, प्रेगनेंसी के लिए. भी होता अच्छा. था, नहाने को भी बोलते थे। देखिए कहीं पर जाके कोई एक हाँ. जगह थी, तो वहां पर पाया स्नान किया जाता था उनको, तो उससे भी हाँ. होता था। बेटा सुना था, मे बी इट हाँ, इज नहीं, रूमर। गुजरात में पक्का, मुझे हाँ, प्लेस मालूम नहीं है, हाँ, क्योंकि गुजरात। मेरी फ्रेंड की बहन ने भी लेके आई थी, उसको भी लड़का हुआ. हाँ, और मैंने भी सुना था। एक फ्रेंड के ऐसे सुना है मैं. देखा, हमारी संस्कृति में लड़के का महत्व इधर से चालू होता है. जी। हमारे हमारे ग्रंथों में ही यही दिया है. तो अगर लड़का चाहिए तो शंखावली गाय के दूध में डाल के चंद्र, इधर चंद्र को मेंशन नहीं किया है, लेकिन हम लोग को जनरली बोला गया है संभोग के वक्त स्त्री का चंद्र और पुरुष का सूर्य चालू होना चाहिए, और तभी तत्व जो है ये पृथ्वी या तो जल तत्व होगा. तो 3 बार उसने अपने पति से बेटे की प्रार्थना करनी है, तो तब जाके उसको बेटा होगा. राइट. ऋतु स्थानाचा पिबेन्नारी ऋतुदानम तू योजयेत रूपलावण्य संपन्नौ नरसिंह प्रसूयते. When on completion of the menstrual cycle, the woman has taken the aforesaid drink after bathing. अच्छा, खत्म नहीं हुआ है अभी ये. हाँ, then she तो जब उसकी मासिक पाली खत्म होती है और अपन कहते हैं ना सर पे से स्नान किया, तो वो जब 5वें दिन पे स्नान करती है, उसके बाद में ये शंखावली दूध में लेती है, उसके बाद पुरुष ने उसके साथ संभोग करना चाहिए. ऐसे करने से अ ब्यूटीफुल मेल चाइल्ड as brave as a lion will be born. Okay. सिंह की छाती नरसिंह वाला नरसिंह. नरसिंह नरसिंह. इकडे नरसिंह शब्द वापरलाय त्यांनी. नरसिंह. हा, या दोन्हीचं एकदम मिळून इकडे म्हटलंय द क्रीपर शंखावली. त्याचं सायंटिफिक नेम दिलेलं आहे कॉन्व्हल्वुलस
pluricolous cois or evolvulus alsinoids असं म्हटलंय त्यांना सायंटिफिक नेम. Made pasty with cow's milk consumed by a woman when the earth and water elements are flowing, and then thrice has she requested her husband, give me a chance for union, into inverted comma, तिचे शब्द, give me a chance for union, and if she drinks that after having had seasonal bath of MC into bracket लिहिलेलं आहे, if manages to give seasonal offer, that is intercourse, gives birth to a boy, literally man lion, endowed richly by figural appearance and handsomeness. कळलं ना? ट्रान्सलेशन नाही ना अजून. Alright, चलो नेक्स्ट. हे काय तू करून आणलं? एक नंबर. बसते ना, क्लास होऊ दे ना. जस्ट एक्सक्यूज मी, 1 सेक. बस हो गया, बहुत हो गया. परफेक्ट, वेल डन. तिच्याकडेच करून आणलं. अच्छा, अरे तू कधी गेला मला कळलं पण नाही. या चलो सॉरी. सुषुम्ना सूर्यवाहेन ऋतुदानम तू योजयेत अंगहीनः पुमान्यस्तु जायते त्रकु विग्रह. If a man puts the flow of his solar nadi into the woman's sushumna during relations, then a crippled and a deformed male child is produced. If and when an act of sex is performed while the sushumna of the woman is coupled with the surya of the man, a baby, if born, would be devoid of proper limbs and would be ugly of body. अरे ओके, पुरुषाचा सूर्य आणि स्त्रीचं सुषुम्ना चालू असेल आणि जर गर्भधारण राहिलं तर अधू मूल जन्माला येतं. विषमांके दिवारात्रो विषमांके दिनाधिपः चंद्र नेत्राग्नी तत्वेषु वंध्या पुत्र मवाप्युयात. त्याचा अर्थ होतो, इफ रिलेशन्स टेक्स प्लेस ड्युरिंग द डे और नाइट after an uneven number of days from the last day of menses, and the man's solar swara and the woman's swara, lunar swara is flowing, and either the water or fire element is active, then even a sterile woman will produce a son. म्हणजे वंध्या म्हटलेलं आहे. वांज म्हणतात ना मराठीमध्ये, वांज म्हणतात. तिला मूल होत नाही अशा स्त्रीनी जर अनइवन नंबर म्हणजे ऑड डेला किंवा रात्री, दिवसा किंवा रात्री, पण ऑड डे असायला पाहिजे, तिच्या मासिक पाळीच्या पासनं मोजून ऑड डेला, आणि पुरुषाचा सूर्यस्वर आणि तिचा चंद्र असेल पण तत्व जल किंवा अग्नी असेल तर मूल होणारच होणार. मूल नाही, आणि विल प्रोड्यूस अ सन लिहिलंय. विल प्रोड्यूस अ सन, सॉरी, मूल नाही, मुलगा. एव्हरीथिंग इज अबाउट द सन. आपल्या सगळ्या फेमिनाईन इगोला हा त्रास होतो, समजू शकते. खरंच. ऑल राईट. सो सेम इकडे तेच म्हटलेलं आहे. सो आय डोंट थिंक आय विल रिपीट दिस. ओके. ऋत्वारंभे हेच झालं ना. ऋत्वारंभे रवी पुंसाम शुक्रांते च सुधाकर. त्याच्यावरच ऋत्वारंभे रवीं पुंसाम स्त्रीणाम चैव सुधाकर. इवन अ स्टराईल वुमन. अच्छा, 2 आहेत सेम वाले. ओके. 91-92. ऋत्वारंभे रवी पुंसाम स्त्रीणाम चैव सुधाकर उभयोः समगमे प्राप्ते वंध्या पुत्रम वाप्नुयात. If union takes place at the beginning of the fertile period, when the man's solar swara and the woman's chandra swara are flowing, then even a sterile woman will have a son. ऋत्वारंभे रवि पुंसाम शुक्रांते च सुधाकरः अनने क्रमयोगेन नादत्ते दैव दारुकम. If a man's solar swara flows
at the start of the intercourse, at the beginning of the fertile period of the woman, and after ejaculation his lunar swar starts flowing, then there will not be even a wooden doll in their fate. That means that a woman will not conceive. म्हणजे संभोगाचा सुरुवात त्याचा सूर्य चालू असेल, पण संभोग संपेपर्यंत चंद्र सुरू झाला तर मूल होणार नाही. चंद्रनाडी यदा प्रश्ने गर्भे कन्या तदा भवेत, सूर्यो भवेत तदा पुत्रो दुर्योगर्भो विहन्यते. If one's lunar swar flows at the time of a question about pregnancy, the child will be a girl. म्हणजे प्रश्न विचारायला आली की मला मुलगा होईल का मुलगी, आणि ज्याला प्रश्न विचारला जातोय त्याचं चंद्रस्वर सुरू असेल तर त्याने उत्तर द्यावं मुलगी, आणि सूर्यस्वर सुरू असेल तर मुलगा, आणि जर सुषुम्ना सुरू असेल तर मिसकॅरेज. देर विल बी अ मिसकॅरेज. हा, आमच्या सगळ्यांचे झालेले आहेत. चुकीची लोक वाचतायत हे सगळं, काही हा कामाचं नाही. चुकीच्या ज्ञान थोडस आपलं चुकीच्या वेळी आलं हा, आपल्याला. उशीर झालाय. म्हणजे आपल्या स्वतःचा विषय केला, स्वतःचा स्वतःचा विचार केला तर. विचार केला तर. हा, हा. थोडस आनंदीला आता एकच चान्स आहे. हा हा आनंदी. हो. म्हणजे इमिडिएट चान्स असू शकतो. हम्म. नाव पण काढायला तयार नाही. पृथिव्याम पुत्री जले पुत्रः कन्यका तू प्रभज्जने तेजसी गर्भपातः स्यान्न भवस्यपि नपुंसकः. इफ द अर्थ एलिमेंट इज प्रिडॉमिनंट ऍट द टाइम ऑफ द क्वेश्चन. बरं, प्रश्न विचारला असताना जर पृथ्वीचं तत्व चालू असेल तर मुलगी होईल, जलच तत्व चालू असेल तर मुलगा होईल, वायू तत्व असेल तर मुलगी होईल, अग्नी असेल तर अबॉर्शन होईल, आणि जर दोन्ही स्वर चालू असेल then an important child will be born. So sad. हो ना. हाँ, अभी बहुत वेरिएशंस अभी अपने को समझ में आ गए हैं, लेकिन an important child will be born. असं मूल होईल की त्याला स्वतःला मूल होणार नाही, मुलगा और मुलगी whatever. नपुंसक म्हणतात त्याला. नपुंसक. नपुंसक. अच्छा, हा, नपुंसक मूल होणार. चंद्रे स्त्री पुरुषः सूर्ये मध्य मार्गे नपुंसकः गर्भप्रश्ने यदा दूतः पूर्णे पुत्रः प्रजायते. द लुनार स्वरा इंडिकेट्स अ गर्ल. हा, चंद्रस्वर असेल तर मुलगी, सूर्यस्वर असेल तर मुलगा, दोन्ही असेल तर युनक, चक्का म्हटलंय, नपुंसक. And if the question is asked when the messenger is on the side of the, मग युनक हा शब्द वापरला इकडे. एक मिनिट. दिस इज 295. ह्यांचं काय म्हणणं आहे भावसरांचं, बघू दे. इफ देर इज अ क्वेश्चन थ्रू मेसेंजर while the moon is flowing, that there would be birth of a female. If the sun is flowing, there would be male and neutral when the swara is in the middle path. There would be born a son when a question is asked from that side from which the swara flow. जर विचारणारा तुमच्या फुल फ्लो म्हणजे ऍक्टिव्ह स्वराच्या बाजूला व्यक्ती असेल तर मुलगा होईल, एवढंच म्हटलं इकडे. शून्य शून्यम युगे युग्मम गर्भपातश्च शंक्रमय तत्ववित्स नियात कथितम तत्तु sundari. O beautiful one, if the questioner comes to the side of the shunya swara, then there will be no child. हा, जो स्वर चालू नाही आहे त्या बाजूनी जर प्रश्न विचारला गेला तर मूल होणार नाही. If both the swaras are flowing, then twins will be born. दोन्ही स्वर चालू असेल तर ट्विन्स होणार. If there is an alternation of swara, म्हणजे सुषुम्ना जर चालू असेल तर मिसकॅरेज होणार. The knower of the tattvas must know what I have explained. जो तत्व जाणतो तो हे समजू शकतो, असं म्हणतायत शिवजी. That I have told you, oh, the beautiful one. The knower of the element should understand this. गर्भधानम मारुते त्याच्च दुःखी दिक्षु ख्यातो वारुणे सौख्ययुक्तः
गर्भस्रावः स्वल्पजीवश्च वह्नौ भोगी भव्यः पार्थिवेनार्थयुक्तः. If the conception takes place when the air element is predominant, जर गर्भधारणाच्या वेळेला जर वायू तत्व असेल तर मुलगा होईल, पण ही विल बी मोरोज, मंद होईल, मतिमंद पण म्हटलं तरी चालेल. ओके. जलतत्व असेल तर ही विल बी फेमस इन ऑल डायरेक्शन, तर चारो दिशामध्ये त्याची कीर्ती असेल. अँड विल हॅव अ प्लेजरेबल लाईफ, आणि सुखी आयुष्य जगेल. वेन द फायर एलिमेंट इज डॉमिनंट, अग्नी असेल, देर विल आयदर बी अबॉर्शन, ऑल द बेबी विल बी शॉर्ट लिव्ड. अग्नितत्व असेल तर अबॉर्शन होईल किंवा अल्प आयु होईल. अँड व्हेन द अर्थ एलिमेंट इज प्रिडॉमिनंट, पृथ्वी तत्व असेल तर ही विल एन्जॉय मटेरियल लाईफ अँड बी हँडसम अँड वेल्दी. तर चांगलं भौतिक आयुष्य जगेल, वरून दिसायला पण चांगलं असेल. बापरे. ओके. धनवान सौख्य युक्तश्च भोगवानर्थ संस्थितः स्यान्नित्यं वारुणे तत्वे व्योम्नि गर्भो विनश्यति. If conception takes place during the predominance of the water element, then the son born will be wealthy and happy and enjoyer of material life. जलतत्व पृथ्वी तत्वाप्रमाणेच सुखी आयुष्य जगेल आणि his wealth will ever remain with him. आणि त्याचं धन सदा धन त्याच्याकडे असेलच. आणि जर आकाश तत्वामध्ये गर्भधारणा झाली, then there will be an abortion. सो अग्नितत्व आणि आकाश तत्व हे दोन तत्व नको. माहेये सुसुतोत्पीति वारुणे दुहिता भवेत शेषेषु गर्भहानिः स्यज्जातमात्रस्य वा मूर्तिः. If conception takes place during earth element, then a beautiful son will be born. पृथ्वी तत्व मूल दिसायला सुंदर असेल, जलतत्व मुलगी असेल, आणि बाकीचे तत्व असतील तर अबॉर्शन होईल किंवा ते मूल जास्त अल्पायुष्य. अल्पायुष्य, मूल जास्त जगणार नाही. रवी मध्यगत गतश्चंद्र चंद्र मध्यगते रविः ज्ञातव्यं गुरुतः शीघ्रं न वेदौ शास्त्रकोटिभिः. If the lunar swara passes through the solar swara or the solar through the lunar, then one should seek the advice of a guru quickly, because the Vedas or crores of shastras will be of no avail. जर चंद्र सूर्यामधनं पास होत असेल आणि सूर्य चंद्रामधनं, तर गुरुचं त्या शरणी जावं. कारण ग्रहण 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 का? ओके ओके, ग्रहण म्हणतायत हे लोक. अच्छा, मला लक्षातच नाही. बरं, ग्रहणाच्या वेळेस जर हे झालं गर्भधारणा, तर गुरुकडे जावं, कारण कितीही वेदशास्त्र काहीही कामाला येणार नाही. एक मिनिट. इकडे पण ग्रहण हा शब्द त्यांनी नाही वापरला. याच्यात पण नाहीये. काय वापरलाय त्यांनी? The moon is found to be, when the moon is found to be situated in the mid of the sun and the sun is found to be situated in the mid of the moon, this should be known through the preceptor as early as possible, otherwise he would not know it through crores of lores. म्हणजे काय म्हणणं नाही कळत. छाया, आपण छाया म्हणतो ना, छाया म्हणतो. पूर्ण ग्रहण छाया. आणि चंद्राची सूर्यावर छाया असं असताना गुरुच्या आहारी जावं, कारण काय खरं नाही असं त्यांनी सांगितलंय. एनिवे, तो शेवटचा होता. आता अथ संवत्सर फलम. स्वाती, तू ते ह्या वाल्याचं नाव लिहिलंस ना, खंडाचं नाव? नाही, याचं नाही लिहिलंय मी. मग कारण तू जरा 1 मिनिटांनी जॉईन झाली, मला वाटतं. मी तुला त्याचं नाव देते. अथ गर्भ प्रकरणम. 286 पासून सुरू झालं.
आता अथ संवत्सर फलम आले परत संवत्सरे. ऑल राईट. चैत्र शुक्ल गर्भाला त्यांनी प्रकरण म्हटलंय बघा. प्रकरण म्हटलंय ना. प्रकरणे. चैत्र शुक्ल प्रतिपदा प्रातस्थ स्थत्व विभेदतः पश्चेद्विचक्षणो योगी दक्षिणो चोत्तरायणे. The learned yogi should analyze the 5 elements in the morning of the first day of Chaitra, March and April, Shukla Paksha, when the sun moves to the south or north. Then ask questions about the events of the coming year. जर पुढच्या पंचांग त्याच दिवशी लिहिलं जातं ना. पंचांग त्याच दिवशी हे होतं. मी जरा ह्यांनी ना जास्त विगत दिलंय तेवढं वाचते. On the first day of the bright fortnight of Chaitra, the beginning of the one of Hindu calendar year starting from lunar day, on the first day of the southern and northern solstices, early in the morning, the discriminate yogi should differentially observe the element. तत्व त्या दिवशी बघायला पाहिजेत. Note, the descending symmetrical order is in terms of units as is illustrated in the figure as follows. कुठे फिगर दिली आहे? एक मिनिट हा, त्याची फिगर दिली आहे त्यांनी. मागे खूप सारे फिगर्स दिलेत जे मी ग्रुपवर देईन टाकून. महाकाल चक्र नाही सापडणार आता, जाऊ दे. The descending symmetrical order is in terms of units as it is illustrated in the figure as follows. 60 years, 12 years, 1 year, solstice season, month, fortnight, day, घटिका, पल, विपल, प्राण. हे कालखंड दिलेले आहेत त्यांनी. आणि काल ह्याला असतात डिसेंडिंग ऑर्डर दिली याची ना. डिसेंडिंग ऑर्डर. 60 दिवसाचे काल, 12 वर्षाचे काल, 1 वर्षामधला काल, एक उत्तरायण आणि दक्षिणायणचा काल, मग महिन्याचे काल, मग पंधरावड्याचं काल, मग दिवसाचं, घटिकाचं, पल, विपल, प्राण. प्रत्येकाचे काळ असतात. ओके. The principle that underlines here is corresponding symmetrical identity of microcosm and macrocosm on all levels, and therefore as a whole 60 घटिका cyclic unit of a day, एका दिवसामध्ये 60 घटिका represents the whole calendar of 60 years of cyclic unit ranging into aeonic units of times of creation. So a condition of the day would correspondingly be the condition of 60 years. म्हणजे 60 वर्षांनी, 12 वर्षांनी आपण ते वाचतो बघ की ही घटना एवढ्या वर्षांनी रिपीट होते. सो आता नाही का अधिक मास, श्रावण मास आला तो 19 वर्षांनी आलाय. This again is the same in respect to the respirational cycle. आणि तो बदल जो बाहेर म्हणजे ब्रह्मांडाच्या भ्रमणात म्हणजे चंद्र, सूर्य, नक्षत्र ह्यांच्या भ्रमणात जो बदल घडतो ना, तोच बदल त्या वेळेला आपल्या शरीरात, पिंडात पण घडत असतो. आणि तो कुठे ओळखता येतो? आपल्या श्वासामध्ये. This again is same in respect to respirational cycle, which has its symmetrical identification or correspondence to the calendar outside, that is microcosm. Therefore, by understanding and reading respirational patterns, the yearly forecasting could be made by the adept. योगी असेल ना, तो श्वास बघून वर्षभराचं भविष्य सांगू शकतो. फक्त श्वासाच्या तत्वांवरनं तो हे करू शकतो. This is still observed by certain sects almost everywhere in India. In Maharashtra, for example, at the time of the annual festival of local god, for example, say Khandoba, belonging to the circle of Lord Shiva at Jejuri, the traditional devotee who observes typical mode of life and stays in the vicinity of the god, especially in the temple, on the main festival day, forecasts for the coming year when the Lord is said to take possession of him. खंडोबाच्या मंदिरात असं असतं की तो जो भक्त आहे ना, आणि मंदिरात हाँ मैम, ये इधर भी एक खंडोबा का मंदिर है हमारे इधर भी. उधर मल्हार बोलते हैं, इधर मैलार बोलते हैं. मैलार, उनको कर्णिक बोलते हैं उनको. वो एक बड़ा सा स्टिक रहता है, उस पर चढ़ के
एक सेंटेंस बोल के गिर जाते, हाँ, पूरा वो मतलब लोग रहते हैं, वो जात्रा रहते हैं बड़ा सा। करेक्ट सेम इधर भी वो चलते हैं, मतलब उसके करेक्ट वो जो बोलता है उसके हिसाब से वो साल का निकालते हैं वो प्लानिंग होता भविष्य। है। हाँ, वो प्लानिंग होता है, बराबर है, एग्जैक्टली वही। एज रिगार्ड्स तो ये एक होता है। एज रिगार्ड्स द साइंस ऑफ रेन, अब जो वर्षा, बारिश कैसी होगी, इसका अगर विज्ञान देखा जाए, द एंशंट टेक्स्ट लाइक कृषी पराशर, बृहत संहिता, हे दोन वेगळे वेगळे संहिता आहेत हा, कृषी पराशर आणि बृहत संहिता, ट्रियोटाइजेस ऑन एस्ट्रल सायन्सेस and the conventional traditional almanac also arrive at the annual forecasting based on mathematical calculation and practical astral observation based on the same basic principle. तो ये सांसों को, स्वर को पढ़ के prediction देता है, और जो एस्ट्रोलॉजिकल prediction है वो ग्रह तारा नक्षत्र देखकर दिया जाता है, प्रिंसिपल वही है। Even in Ayurveda, this principle plays a very important role. The year is generally divided into two. The first is Agneya, the second is सौम्य। बोला तो उत्तरायण जो है ये अग्नेय है, दक्षिणायन जो है ये सौम्य है। The year is divided into 3 seasons, Vata, Pitta, Kapha, and into 5 based on 5 Mahabhuta consideration. The same is said to be the case with the day. तो दिन का भी वही है, जैसे ना साल का 1 ईयर उत्तरायण दक्षिणायन, यानी कि अग्नेय और सौम्य, काय हाँ 6 महीना, और ऋतु 3 है, कफ पित्त वात की ऋतु है, या तो पंचमहाभूत को अभ्यास करके, नहीं लेकिन यहाँ पे 3 दिए, 3 सीजन्स इन जनरल करस्पॉन्डिंगली टू कफ पित्त एंड वात, or into 5 based on Panchamahabhut consideration. The same is said to be the case with the day. दिन का भी वही है, सुबह मॉर्निंग, मिड डे, इवनिंग correspond to winter, summer and rainy season respectively. हाँ, तो सुबह दोपहर शाम हा वही। हा, ते अमेय दादा म्हणतात ते बरोबर आहे. तीन तीन महिने 3 ह्याच्यामध्ये 2-2 ऋतू येतात ना. हो हो वातमध्ये 2, हा हा, म्हणून ते 6 सीझन. अमेय दादा 6 तेच सीझन, म्हणतात ना. हो हा हो, आम्ही 6 हा सांगतो, हा, बरोबर। मग ते 3 वाताचे ते 2, 3 होते, पित्ताचे 2 आणि 2 आणि कफाचे 2. कफाचे 2, बरोबर आहे। हम्म. हा, तर तसंच दिवसाचं पण आहे की सकाळ दुपार संध्याकाळ, पण सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे सकाळ जे आहे ही आहे विंटर, हा काय म्हणणार आपण मराठीत, विंटर याने हिवाळा, आणि मग हिवाळा. दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाळा, अँड हा रेनी सीझन रिस्पेक्टिव्हली, ओके। अँड इन टर्न टू कफ पित्त अँड वात, सो सकाळची वेळ कफाची, दुपारची वेळ कफाची, पित्ताची, आणि पित्ताची, संध्याकाळची वेळ वाताची। वाताची. द सेम इज द केस विथ द रात्रीचं पण सेम तसंच असतं. द होल ऑफ आयुर्वेदिक रेजिम ऑफ हेल्थ also pathogenesis and therapeutics too is based on this basic consideration. म्हणून बघ आपल्याला सांगतात की सकाळी पहाटे घ्यायचं औषध, हम्म. ते संध्याकाळी घेऊन चालत नाही, कारण ते नाही. कफाच्या वेळेला घ्यायचं असतं, कुठलं औषध वाताच्या वेळेला घ्यायचं असतं, म्हणून ते कधी 4 वाजता घ्या संध्याकाळी किंवा 7 वाजता घ्या संध्याकाळी, असं सगळे वेळ दिलेली असते। ऑल राईट, आय थिंक हे एवढं एक्सप्लेनेशन इनफ आहे। ठीक आहे, कुठे होतो आपण? दुसरं। ऑल राईट, सो एनिवे पहिलं रिपीट करते, द लर्नेड योगी शुड अनालाइज द 5 एलिमेंट्स इन द मॉर्निंग ऑफ द फर्स्ट डे ऑफ चैत्र शुक्ल पक्ष when the sun moves to the south or north, then ask questions about the events of the coming year. चंद्रोदयस्य वेलायाम वहमानोत्र तत्वतः पृथ्वी व्यापस्तथा वायुः सुभिक्षम सर्व शस्यजम। ऍट द टाइम ऑफ द बिगिनिंग ऑफ द मून स्वर, चंद्रस्वर सुरू जेव्हा होते तेव्हा जर पृथ्वी, जल किंवा वायू ऍक्टिव्ह असेल, देर विल बी प्रॉस्पॅरिटी ड्यू टू अबंडन्स ऑफ ग्रेन, भरपूर धान्य, चांगलं धान्य उगेल आणि त्यामुळे भरभराटी असेल। ते आता हे प्रश्न विचारताना, हे सगळंच प्रश्न विचारताना असं येईल, कारण आता आपण इयरली प्रेडिक्शन बद्दल बोलतोय, फोरकास्टिंग बद्दल बोलतोय ना। तेजो व्यामोन नर्भयम घोरम
दुर्भिक्षम कालतत्त्वतः एवं तत्फलं ज्ञेयं वर्षे मासे दिने दिने वापी. ओपी. हा, इफ अंडर द मून स्वर, चंद्र स्वर असताना अग्नी किंवा आकाश जर तत्व असेल तर मग दुष्काळ आणि दुःख. In the same way, the effects of the tattvas on the complete year, month and even day should be found out. So हे तत्वाचा परिणाम वर्षाला पण जे आपण आता वर्षभरासाठी म्हटलं ना, तर महिन्याला पण तेच अप्लाय होणार आणि दिवसाला पण तेच अप्लाय होणार. सो जल आणि पृथ्वी आणि वायू तत्व असेल चंद्रामध्ये तर तुम्ही बिंदास अरे होऊन जाईल काम किंवा चांगलं होईल किंवा व्यवस्थित होईल ही उत्तरं देऊ शकता. मग ते दिवसाचं असो, महिन्याचं असो किंवा वर्षाचं असो. पण जर अग्नी किंवा आकाश असेल तर मग वाईट बातमी आहे. मध्यमा भवती क्रूरा दुष्टा सर्वेषु कर्मसु देशभंग महारोग क्लेश कष्टादी दुःखदा. सुषुम्ना नाडी इज क्रुएल अँड विकेड इन ऑल अफेअर. कुठल्याही बाबतीत सुषुम्ना शुभ नाही आणि दुःख आणि नष्ट करणारं म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ द कंट्री, एपिडेमिक, सफरिंग अँड अफ्लिक्शन, रोगराई आणणारं हे प्रेडिक्शन बनतं. मेष संक्रांती वेलायाम स्वरभेदम विचारयेत संवत्सर फलम ब्रूयालोकानां तत्व चिंतकः. The knower of the tattva should examine the differences in the swaras at the time of the transition of the sun into the sign of Aries and should predict results accordingly for the whole year for the benefit of the people. तर जो लोकांना जो भविष्यवाणी देतो ना त्याच्यासाठी हे आहे. ज्याचं ते काम आहे त्याच्यासाठी हा खंड आहे खरं म्हणजे. Alright. So it should be fire element. There would be नाही हे कुठे आलं माहित नाही. Alright, never mind. At the time of Mesha Sankranti, zodiac transition of the sun through Aries, Mesha Sankranti म्हणतात ते. One should observe and think of differential aspects of swara and as a philosopher foretell the people the results of the year. स्वर बघून त्यांनी भविष्यवाणी करावी असं म्हटलेलं आहे. संक्रांतीच्या वेळेस म्हणजे जनरली उत्तरायणच्या वेळेस हा. संक्रांत हो, संक्रांत कुठल्या राशीत आहे काय ते बघतात ना. मेष संक्रांती वेलायाम असं म्हटलेलं आहे. बरोबर. पृथिव्या दिक्कत्वेन दीनमासाब्दजं फलं शोभनं च यथा दुष्टं व्योम मारुत वह्निभिः. When the earth or water element is predominant, the days, the months, the whole year will be prosperous and hold good news. If the air or ether or fire element is present, the conditions will be bad. पृथ्वी आणि जलतत्व असेल तर शुभ, बाकी अशुभ. शुभिक्षम राष्ट्रवृद्धिः स्याद्वाहु शस्या वसुंधरा बहुवृष्टि तथा सौख्यम पृथ्वी तत्वम वहेद्यादि. If at the above time, see Shlok 305, the earth element is active, there will be abundant food, prosperity in the country, good crops, plentiful rain and happiness. सगळं शुभ शुभ होणार आहे. जर कधी मेष संक्रांतीच्या वेळेला मेष संक्रांतीच्या वेळेला जर पृथ्वी तत्व असेल तर ऑल इज वेल. अतिवृष्टी ही सुभिक्षम स्यादरयोग्य सौख्यमेव च बहुशस्त्या तथा पृथ्वी अपतत्वम वै वहेद्यदी. इफ ऑन द अबाउट डे आणि मेष संक्रांतीच्या वेळेला जलतत्व असेल तर देर विल बी सफिशियंट रेन्स, अबंडन्स, तरी पण शुभच आहे. अबंडन्स ऑफ फूड, फ्रीडम फ्रॉम डिझीज, प्रॉस्पेरिटी अँड रिच क्रॉप्स. दुर्भिक्षम राष्ट्रभंग स्यादुक्ती तिश्च विनश्यती अल्पादल्पतरा वृष्टी रग्नी तत्वम वहेद्यादी. अग्नितत्व असेल तर मग देशासाठी बॅड न्यूज आहे.
दुष्काळ होऊ शकतो, धान्य कमी पडू शकतो, पाऊस कमी पडू शकतो. उत्पातो पद्रवा भीतिरल्या वृष्टी स्युरितयः मेष संक्रांती वेलायां वायू तत्वम वहेद्यधी. इफ जर वायू तत्व असेल त्याच वेळेला तर मग खूपच वाईट आहे. ट्रबल, कॅलॅमिटी, फिअर, स्कॅन्टी रेनफॉल and natural calamity like excess rain, rat, locust, bird, drought, etc. ते देशाचं दैविक तापाबद्दल सगळं सांगतात, दैविक तापाबद्दल दैविक ताप सगळं. मेष संक्रांतीच्या वेळेला जर हे तत्व वायू तत्व असेल तर मग हे हम्म. दैविक ताप. हो, सगळे दैविक ताप, हा, सगळं हा तेच. आधी दैविक ताप. हा, पण त्रास सगळा, पण भीती हे पण असणार. फिअर, करोना, तशी वाली भीती. आणि मेष संक्रांती वेलाया व्योम तत्व वहेद्यधी तत्रापि शून्यता ज्ञेया सस्यादीनां सुखस्य च. आणि जर मेष संक्रांतीच्या वेळेला आकाश तत्व असेल तर इट इंडिकेट्स डेझोल्युशन ड्यू टू स्कॅन्टी क्रॉप्स अँड लॅक ऑफ प्रॉस्पेरिटी. तर मग दारिद्र्य म्हटलेलं आहे त्यांनी. राईट. पूर्ण म्हणजे 72चा दुष्काळ थोडक्यात. हा, करेक्ट. 72. हा. 72 साली झालेला. पूर्ण प्रवेशने श्वासे सस्याम तत्वेन सिद्ध्यति सूर्यचंद्र न्यथा भूते संग्रह सर्व सिद्धिदः. When the full swara flows and the elements appear in their proper manner, there will be prosperity due to good crops. When the solar and lunar swaras flow unusually, then grain should be stored because there is going to be poor crop. ओके. सूर्य आणि चंद्र म्हणजे सुषुम्ना वाहत असेल ना तर धान्य भरून ठेवा, कारण काय खरं नाही. विषमे विघ्न तत्व यते केवलम नभः तत्कृष्या दृष्ट संग्राहो द्विमासे च महार्घता. If the fire element flows in solar swara or only the ether element is active, there will be steep rise in prices within 2 months. गेल्या महिनी, मला वाटतं त्याच्या आदल्या महिनी झालं असेल, टमाटे. टोमॅटो. आज टोमेटो को एक जोक है कन्नड़ में, हाँ. अधिक मास में 33 टोमेटोस दान किया तो अच्छा होगा. अधिक मास का दान ये टाइम सिर्फ टमाटो. yes. So within 2 months, so अगर अग्नि तत्व है सूर्य में, या तो सिर्फ आकाश तत्व बह रहा है, तो फिर 2 महीना तुम सामान भर के लो. वन शुड स्टोर ग्रेन एंड नेसेसरी आर्टिकल्स. हाँ, मुश्किल दिन आ रहे. रवौ संक्रमते नाडी चंद्रमंते प्रसप्पिर्ता खानीले वन्ही योगेन रौरवम जगति तले. If the solar swara flows during the night and lunar swara in the morning, there is a conjunction of ether, air and fire element. There will be hellish condition on earth. हाँ, महादुष्काळ. ओके. पूरे पृथ्वी पे बहुत बुरा समय. अगर चंद्र, रात को सूर्य और दिन में चंद्र और आकाश, वायु और अग्नि तत्व तीनों बहने लगे तो मग काय खरं नाही. एक युग खत्म होके शायद दूसरा युग चालू होने का टाइम आ गया. प्रलय. चलो, यहाँ पे ये खत्म हो गया. अभी अथ रोग प्रकरणम अथ रोग प्रकरणम अबाउट डिजीज. ओके, देखते हैं अभी ये क्या बोल रहे हैं. इन्होंने दिया है क्या? हाँ, इन्होंने काफी दिस अ कंटिन्यूएशन ऑफ. ओके. मही तत्वे स्वरोगश्च जले च जलमातृका तेजसी खेटवाटिस्था शाकिनी पितृदोषतः. ऍट द टाइम ऑफ क्वेश्चनिंग प्रश्न विचारला असता इफ द अर्थ तत्व इज एक्टिव, पृथ्वी तत्व चालू असेल, then know that disease is the result of प्रारब्ध कर्म. तो रोग जो है ना, ये प्रारब्ध कर्म के वजह से है. कि मुझे ये रोग क्यों हुआ है या मुझे ये तकलीफ क्यों हो रही है, ये सवाल पूछते वक्त अगर पृथ्वी तत्व चालू है
तो समझ लेना ये प्रारब्ध कर्म का फल है। अगर जल तत्व चालू है तो इट इज तो त्रिदोष में इम्बैलेंस है। हाँ, त्रिदोष बिगड़े हुए हैं। अग्नि तत्व चालू है तो इट इज ड्यू टू डिस्टर्बेंस ऑफ गॉडेस शाकिनी और एन एंसेस्ट्रल फॉल्ट। फिर तो फैमिली कॉन्स्टिलेशन एक ही उपाय है। ओके, किधर तो भी शाकिनी जो है, जो हमारे पूर्वजों की रक्षक है देवी, वो उधर गड़बड़ कुछ। हाँ हाँ, डाकिनी, राकिनी, शाकिनी, हाँ, असे खूप आहेत. सो और एन एंसेस्ट्रल फॉल्ट. हाँ, तो या तो ये शाकिनी का को गड़बड़ किया है हमने, या तो हमारे पूर्वज की गलती का हम भुगत रहे हैं. इज इट क्लियर? हाँ, ये वाला मंत्र क्लियर है? प्रश्न होता याच्यामध्ये. हम्म. आमच्या सकाळचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये त्या मॅमने सांगितलं होतं की त्यांच्या कित्येक कुळांच्या आधीपासूनचं शापित आहे त्यांचं पूर्ण कुळ जे आहे ते, की मुलांना त्रास राहणार. तर त्यांच्या जे पण अँसेस्ट्रल आहे म्हणजे पुतणे, आणखीन चुलत दिरांचे वगैरे सगळी मुलं जी आताची यंगस्टर्स आहेत, 28 जवळ सांगितले त्यांनी मुलं, सगळ्यांची काही ना काही पीडा चालू आहे. तर मुलांना खूप जास्त प्रॉब्लेम सांगितलेला आहे. पूर्वीचं शापित घराणं आहे त्यांचं. तर हे फॅमिली कॉन्स्टलेशन मला आठवण आली होती तेव्हा. तर याने होऊ शकतो का? समस्या सॉल्व्ह होऊ शकते त्यांची? I completely believe in it because I have seen it happening. होऊ शकतं. कारण लग्न झालेली मुलं पण त्यांना पण खूप सारी मिझरीज आहेत. आयदर काय ना घटस्फोट काय फरक नक्कीच पडेल. काय ना काय फरक नक्कीच पडेल. पण आपल्याकडे शास्त्रामध्ये वेगवेगळी पूजा पण सांगितलेली आहेत. पण काय प्रॉब्लेम होतो माहितीये, ते पूजाचं पण फल पूर्णपणे का नाही मिळत. मला तर कधी कधी वाटतं की ते काय कालसर्प वगैरे वगैरे ह्या पूजांपेक्षा फॅमिली कॉन्स्टलेशनचा जास्त आपल्याला रिझल्ट मिळतो. ह्याचं कारण असं की ते आपण न समजता करतो. ओके. आणि ते आपल्याला समजलेलं नसतं, काय चाललंय हे कळत नसतं. आपल्या मनाचे भाव तिकडे नसतात. आपले विचार, आपल्या भावना हे तिकडे इन्व्हॉल्व्ड नसतं. आणि ते म्हणजे असं एक विधी करायची म्हणून ती विधी होत असते. आणि तो अच्छा. पंडित काय करतो हे पण आपल्याला कळत नसतं. होय. म्हणजे बरोबर. थोडक्यात निष्काम कर्म करतो असं म्हटलं तरी चालेल. हा, आहे मतलब का? हे मुळाशी आपण मूळ कारणापाशी जातो. फॅमिली कॉन्स्टलेशन मूळ जे आहे, म्हणजे उगम जो आहे तिथे पोहोचतो. इकडे 2-3 गोष्टी आहे. विचार आहे, ध्येय आहे, इंटेन्शन आहे. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला आपण अनुभवत असतो. ऑलराईट. बरं, मग फॅमिली कॉन्स्टलेशन जे आहे ते आता त्यांच्यामधल्या कोणी एकाने केलं सगळ्यांना होऊ शकतं का? ज्याच्या मनात येईल त्याने करावं, फायदा सगळ्यांना होईल. ओके. सांगते मी त्यांना तसं मग. ठीक आहे. हो. थँक्यू. हा, तर प्रयत्न करायला काय, झालं तर चांगलंच होतं ना ग, है की नाही? बरोबर. होय, होय. And not only understanding and thought and intention, emotion is also involved. आता हो. त्या दिवशी श्वेता किती रडली. मला काहीच वाटत नाहीये, मी ह्याचा भाग नाहीये, मला काहीच वाटत नाहीये म्हणत गेली. आणि केवढा भोकाड पसरला स्टार्टिंगला आणि एंडला दोन्ही वेळेस. स्मिताताईंबरोबर. हो ना. कंट्रोलच करत आहेत ना. हा. आणि काल मी तिला फोन केला होता की भाई कसं वाटतंय, नंतर काय स्वप्न वगैरे पडली का. आय माइट ॲज वेल शेअर दिस विथ यू, 1-2 मिनिटं घेऊन. सो शी सेड की नाही मला खूप शांत वाटतंय. हे तिने एक रिपोर्ट दिला. आणि मला त्या दिवशी ना अमृता म्हणाली की डॉक्टर न्यूटननी ना आम्हाला एक हे करायला लावलेलं, आपल्याला सांगत होती ना ती की तुम्ही ना एक फॅमिली ट्री बनवायला सुरुवात करा. ओके, आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल फॅमिली ट्री बनवायला, तेव्हा तुमचे आई वडील माहितीये, आईचे आई वडील माहितीये, वडिलांचे आई वडील माहितीये. सो दोन्ही बाजूला जे माहितीये ते तुम्ही टाकत जाणार. आणि जेवढ्यापर्यंत माहितीये तोपर्यंत तुम्ही नावं टाकणार. पण त्याच्या पुढे 7 पिढ्या आपल्याला करायचं आहे. त्याच्या पुढे ना चौकोन काढत जा किंवा सर्कल्स काढत जा. त्यांची नावं तुम्हाला माहित नाही, पण तुमचं इंट्युशन फॉलो करा की कदाचित पणजीला 2 भावंड असतील. मग तिकडे जेव्हा तुम्ही ते करता ना ड्रॉ, त्यावेळेला जाणवतं की बहीण असेल का भाऊ असेल. ऑलराईट.
सो हे एवढं डिटेल अमृतानी मला नाही सांगितलं. अमृतानी फक्त ते डॉक्टर न्यूटननी फॅमिली ट्री काढायला सांगितली आणि इंट्युटिव्हली जे काय निघत जाईल ते तुम्ही ड्रॉ करत जा असं तिने सांगितलं. तर काल म्हणजे आपण म्हणतो ना प्रज्ञा, जे आपल्या कधी कधी कसं म्हणायचं आता हे, तो आपल्या तोंडातनं बोलतो किंवा यु नो इट कम्स थ्रू अस. आपल्या बुद्धीनी हे होत नाही, आपल्या कडून केलं जातं. काल मी तिला सांगितलं की तू मोठा चार्ट घे म्हटलं, आणि मी तिला आणायला सांगितलंय पुढच्या फॅमिली कॉन्स्टिलेशनला. खाली ना तू स्वतःला ड्रॉ कर सेंटरला, आणि तुझी डावी बाजू म्हणजे तू त्या चार्टवर आहेस, म्हणजे ती तुझी उजवी बाजू होते, बरोबर आहे. आणि तुला तुझ्या आईकडच्या लोकांवर काम करायचं आहे. सो तू तुझी डावी बाजू चार्टचा रिकामा ठेव आणि उजव्या बाजूला तू ड्रॉ करायला सुरुवात कर. तू, तुझी आई, आईच्या बहिणी, भावंड, बहीण भाऊ जे काय असतील ते, मग आजी, आजीची भावंड, ओके. मग त्याचे, आणि असं करत करत 7 पिढ्या जा आणि इंट्युटिव्हली चौकोन किंवा सर्कल ड्रॉ करत जा. तुला वाटतं की बाबा बहुतेक पणजीला एवढी 2 बहीण असेल किंवा एकच असेल किंवा पणजी एकुलती एक होती, जे काय वाटत असेल ना ते तू करत जा तिकडे. मोठा चार्ट यासाठी घे की ते करताना तुला जे जे काही जाणवतं ना ते सर्कल ड्रॉ केलं आणि जाणवलं की नाही ही ना बाई नसून हा म्हणजे पुरुष असेल, भाऊ असेल, मग चांगला होता की वाईट, किंवा त्याचा कुठला गुण जाणवतो. आणि आपण हे चक्रा वर्कशॉप मध्ये आपण बघितलंय, माती हातात घेतल्यावर मी तुम्हाला काय सांगायचे, तुम्ही नका आकार बनवू, हाताला आकार बनवू दे, स्वतःहून काय घडतं ते घडू दे. त्याचप्रमाणे हे इंट्युटिव्हली जे काय तुला त्यांच्याबद्दल पर्टिक्युलरली वाटेल ना ते तिकडे लिहित जा म्हटलं. आणि हा चार्ट आता ह्या सॅटर्डेला आपला फॅमिली कॉन्स्टिलेशन नाही होणार आहे, पण पुढच्या आठवड्यात कदाचित मी ट्यूसडे वेनसडे असं कुठल्या तरी वारी ठेवून देईल. शनिवारचीच अगदी वाट नाही बघणार. सो आपण करणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये, रीडिंग टाइमला आपण करू. सो त्यावेळेला मी तिला म्हटलं की तू घेऊन ये तो चार्ट, ऑल राईट, आणि नाहीतर ऍटलीस्ट कम अँड मीट मी विथ द चार्ट सो दॅट वी कॅन सी इंट्युटिव्हली काय काय आलेलं आहे. पण आरती आईकडचे का? कारण तिच्या जे काय आपण फॅमिली कॉन्स्टिलेशन केलं ना त्याच्यामध्ये बघ, मी आई झाली होती ना, मी बहिणीला लगेच बोलवलं. इट वॉज द होल फिमेल साइड विच वॉज ॲट, ज्याच्यामध्ये गडबड होती. पण तू एक मावशी, लक्षात आलं नाही वहिनी. नाही ते मावशी वहिनी तिला म्हणजे ते वाटत होतं की आपल्याकडे हा प्रॉब्लेम होतोय, पण जे उभं केलं गेलं होतं म्हणजे आता अंजलीच्या मुलीला आई आणि मावशी होत्या, आणि त्यानंतर तिला कुठल्या आजीची ओढ होती बघ, अस्मिताताईंनी वडिलांच्या आईचा रोल केला. वडिलांच्या हा. आईचं काय? हा. आणि पण तिचा आधार, पण ती ह्या षडयंत्रातनं बाहेरची बाई आहे म्हणून तिला तिचा आधार जाणवत होता. पण ती काय म्हणाली की अस्मिताताई काय म्हणाल्या की मी तुझ्यासाठी काही करू शकत बरोबर नाहीये. आहे, बरोबर आहे. कळत होतं की तुझीच लोक काय काय, आता माझ्या बहिणी काय काय षडयंत्र करत असतील आणि माझ्या नंदेला अच्छा. कळतंय, पण ती काहीच करू शकत नाही ना. नाही ते मला कळलं नाही. मला प्रश्न का पडला, मला वाटलं वडिलांकडचं काही प्रॉब्लेम नाही. होता तिला म्हणून पण हे तेच असं. वाटलं की वडिलांकडचं. म्हटलं तुझ्या वडिलांकडचं नाही, हे बायकांकडचं, आईचं जे डीएनए आहे ना त्या डीएनए मध्ये फॉल्ट आहे. ओके. नॉट ऑन फादर्स साइड. पण हम्म. त्या श्रापामुळे पुरुष नीट वागत नाही. अच्छा. म्हणजे ती दुःखी, तिची आई दुःखी, मावशी दुःखी, आजी पण दुःखी. हम्म. म्हणजे ही फिमेल सगळ्या मुली झाल्या ना हो. आईकडच्या. आणि वडिलांकडचे आजोबा वगैरे सगळे चांगले होते. त्या बाजूला अच्छा, तिला ते काही प्रॉब्लेम व्यवस्थित होते. हा. तिथे काही. नाही, माझ्या डोक्यात हेच होतं की ते वडिलांकडचा तिला प्रॉब्लेम पण आहे. हा गैरसमज झाला. ती म्हणे वडिलांकडचं. म्हटलं नाही, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ध्यार बिहेवियर? ओके. Where is the root cause? The root cause was on the female side.
हा ती ते म्हणाली की ह्या बहिणी बहिणी एकमेकींना हा. सपोर्टिंग हे करून कामं करतात म्हणून. बरोबर. कळलं? सो दॅट इज हाऊ इट वर्क. आता बघूया. मला पण खूप उत्सुकता आहे की हे जे माझ्याकडनं सुचवलं गेलं काल तिला त्याचा काय परिणाम येतोय. So even पण I'm curious. त्याबद्दल मला एक शंका आहे मॅम. आपण फॅमिली ट्री ड्रॉ करताना मूळ पुरुषापासून खाली खाली येतो ना, मग हे नाही, तिला नाही. तुम्ही मूळ पुरुष नाही तू मग काय आहे? तू कुठे माहित जाशील नाही मूळ ना पुरुष? आपल्याला. हा, मग म्हणून आपण उत्तम. कसं ड्रॉ करायचं? आपलं पहिलं सुरुवातीला आणि मग खाली सुरुवातीला असं सगळ्यात खाली द्यायचं. आपण, सगळ्यात खाली आपण आणि मग आपल्या हा. वर 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 मग वर वरती जायचं. हम्म. अच्छा, असं जायचं उलट कारण वर आपले खालून वर. असेंडंट्स आहेत ना ते. एक आपले मेडिटेशन में एक बार लिया क्या मैडम हाँ, आपने? हाँ, लिया है मुझे मैंने। ध्यान में है। मैंने लिया है जहाँ पे मैं कहती हूँ तुम खड़े हो, तुम्हारे Yes, लेफ्ट yes. साइड में वो- तुम्हारी माँ खड़ी है, राइट साइड में पिता खड़े और हैं, उनके पेरेंट्स दोनों के हाथ तुम्हारे शोल्डर पे है, पिता के पीछे उनके पेरेंट्स, माँ के पीछे उसके पेरेंट्स, I think और मैंने ऐसे attend 7 किया. जनरेशन. Yes, Yes, I have attended. you Yeah, have yeah. attended, पण right? होते. The same. पण Yeah, मला म्हणजे आता विचार केल्यावर वाटतं 4च माहिती आहेत मला. 4च व्हिडिओ माहिती आहेत. it doesn't matter. It doesn't Swati, matter. doesn't matter. Yeah, Jev- yeah. Yeah. Continue. What Amruta was actually explaining to me was this, that you draw the whole family constellation of both the sides. आणि जिथे तुम्हाला असावं एखादं इकडे पण माहित नाहीये तिकडे ती रिकामी स्पेसेस तयार करा तुम्ही. जे माहित नाही ते रिकामी स्पेसेस सोडा. मग ते रिकामे स्पेसेस जे तुम्ही सोडलेले त्याचं कॉन्स्टलेशन करायचंय. अच्छा, कळलं म्हणजे का? जिथे आपल्याला पॉसिबिलिटी वाटते वाटते. हा असं. हा ते तेवढं तिने 2 मिनिटात बाजूला बसून ती सांगत होती. कोणाकोणाचं लक्ष होतं माहित नाही मला, बट शी वॉज टॉकिंग अबाउट दिस, दॅट वॉट डॉक्टर न्यूटन मेड देम डू. सो त्याच्यावरनं ही आयडिया आली. सो लेट्स सी व्हाट हैपन्स. हाँ, क्या उसका नतीजा होता है देखेंगे. ऑलराइट. सो येस, फॅमिली कॉन्स्टलेशन डेफिनेटली हेल्प. म्हणजे खूप फरक, कारण आपण पुढचे निर्णय आपले बदलतात. आपण वेगळे निर्णय घेतो. आपण जे काय म्हणतो, जे नॉर्मली आपण जे निर्णय घेतले असते, म्हणजे मी असली तर मी हाच निर्णय घेणार, त्याच्याऐवजी मी वेगळा निर्णय घेते. सो आदत से मजबूर आपण निर्णय घेत नाही, माधवीला सांगते मी. सो थिंग्स चेंज. या, थिंग्स चेंज. या, ओके. ऑलराईट. चला, कोणाच्या बॅकग्राऊंड मध्ये ठक 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 हा, कोणाच्या बॅकग्राऊंड मध्ये ठोकाठोक ठक चालू? ठक. अगं माझ्या बाजूला बिल्डिंग चालू आहे. ओके ओके. हा, काय विचारत होती माधवी? तू काय बोलली का? नाही ना? त्या दिवशी खूप पाऊस होता, निघालेले थांबावं लागलं. हो, ड्राईव्ह मला करत शीतल बोलली मी आणि माधवी येणार होतो पण नाही आलो. पण फक्त पाऊस नाही, ते अजितदादा पवार आले म्हणून ते सगळं ट्रॅफिक पण होतं. हा. ट्रॅफिक जाम ट्रॅफिकचा होत. पण म्हणून- विषय होता. हा. ट्रॅफिकचा पण विषय म्हणूनच- होता आणि पाऊस पण होता त्यामुळे. पण आता मग मूळ next विषय काय होता त्या दिवशी? काय होतं? फॅमिली कॉन्स्टलेशनचं तुम्ही इंग्लिश मधनं टाकलंय ते, पण मराठीतनं जाणून घ्यायला जास्त आवडेल मला. बरं. त्या दिवशी काय होता, इश्यू काय होता तो? म्हणजे फॅमिली कॉन्स्टलेशनचं काय झालं होतं? सॉर्ट फेल्ड आउट काय केलं? मॅरेजेस, सगळ्यांचे मॅरेजेस फेल्ड आहेत. श्वेता ओके. स्वतः डिवोर्स्ड आहे. मग तिच्या सगळ्याच त्या लाईन मध्ये सगळे दुःखी संसार, म्हणजे अच्छा. म्हणजे पण ह्या- प्रापंचिक जीवन व्यवस्थित नव्हतं. करेक्ट प्रापंचिक जीवन व्यवस्थित नव्हतं. करेक्ट करेक्ट त्याच्यावर होतं. मग त्याचा ट्रेस काय निघाला होता? मग निघाला ना, तेच सांगते की काही जनरेशन पूर्वी कुठल्या तरी मेल चाइल्डला मुलगा होता त्या कुटुंबामध्ये, ज्याला ह्या बायकांनी मिळून खूप सारा त्रास दिलेला. ओके. हा. बरं, बरं, बरं. आणि त्या शापामुळे ह्या लोकांना प्रापंचिक सुख कोणाला पुढच्या हम्म, पिढ्यांना हम्म, मिळत हम्म. नाहीये, असा हा हम्म. प्रकार होता. हम्म. येस, इट वॉज ऍक्च्युली व्हेरी माझ्या मोठ्या नंदेकडे पण असंच सांगितलेलं आहे. हा. पूर्वजांकडून शापित आहे त्यांचंही हा. घराणं. तर बरोबर आहे. म्हणजे मुलगा मेल तो- चाइल्ड टिकत नाही. हा, सो बेसिकली ती तो प्रॉब्लेम घेऊन आलीच नव्हती माझ्याकडे, म्हणून मी तिकडे लिहिलंय. ती आलेली वेगळ्या PLR साठी. PLR चे आमचे 2 सेशन झाले, पण तिचं इन्क्वायरी करता करता तिचं हिस्ट्री वगैरे, म्हणजे काहीतरी विषय निघाला आणि अचानक मला स्ट्राईक झालं की हा पॅटर्न दिसतोय फॅमिलीचा. तर मी तिला सुचवलं की आपण फॅमिली कॉन्स्टलेशन करूया.
सो त्या ग्रेट. त्या हिशोबाने मस्त. आम्ही फॅमिली कॉन्स्टलेशन केलं. सो हे आपण एक तिला येस. म्हणून ती मला काही नाही जाणवत आहे, म्हणजे मला काही नाही वाटत आहे असं तिचं सारखं म्हणणं होतं. पण बिकॉज इट वॉज मेनी जनरेशन्स बॅक. तर जरी तिला जाणवत नाहीये तरी तो पॅटर्न बघायला पाहिजे ना, की 4-4 जनरेशन मध्ये हा पॅटर्न जर कंटिन्यूड आहे. सो प्रत्येक स्त्री आपल्या पुरुषाकडनं दुखी आहे, हा पॅटर्न जर आहे तर त्याचं रेझोल्युशन तर उपाय तर करायला पाहिजे ना. ऍज अ थेरपिस्ट इट वॉज माय ड्युटी टू ऍडवाइज हर टू डू दिस. ती अग्री अगदी. झाली, स्वाती अग्री झाली आणि म्हणून मग ते घडलं. आता वी जस्ट प्रे फॉर द बेस्ट. असं आहे. येस. विजयाताई तुम्ही येऊन जा. नेक्स्ट आपण स्वाती पंडितवरच करणार आहे सेशन. पण बरोबरीने तुमचं पण होऊन जाईल, कारण दुसरं एक सेशन होणार होतं तिचं कॅन्सल झालंय. तो जागा आहे, वेळ असेल तर करू आपण. नाही, येईल मी, नक्की येईल. येऊन जा, करायचं असेल तर येऊन जा. म्हणजे येईल ज्यांना का? करायचं होतं ना, स्वाती बरोबर ज्यांचं करायचं होतं त्या म्हणाल्या की मला कम्फर्टेबल नाहीये, 1 to 1च करू, म्हणून तिने स्वातीला सांगितलं. सो स्वाती तिचं 1 to 1 घेऊन टाकणार आहे. आपण नाही, मी करू शकते जनरल मध्ये. हा, होईल, चालेल. चालेल चालेल. ऑल राईट, चलो. आरती, एक मिनिट. आता आपण जे बोललो हा ते प्रश्न जो विचारला की काय म्हणजे आजाराच्या बद्दल किंवा काय, तर तो विचारणाऱ्याचा श्वास की ज्याला विचारतोय त्याचा श्वास? नाही नाही, ज्याला विचारलं जात आहे त्याचा स्वर, त्याचा. भविष्यवाणी करणाऱ्याचा स्वर कुठला हा. आहे आणि त्याचं तत्व कुठलंय त्याप्रमाणे तो उत्तर देणार. हा, नाही नाही, परत एकदा. आता तू समजा मी भविष्यवाणी करते ना, तू हा, मला आणि प्रश्न विचारायला आली, विचारला. हा, हा, तर मग माझा स्वर, कारण उत्तर मी देणार आहे ना, ओके. जो उत्तर देतोय त्याचा स्वर आणि Yes. त्याचं तत्व, हे दोन्ही मॅच करायला लागतं. ऑल राईट, झालं. शाकिनी अँसेस्ट्रल फॉल्ट, आपण अँसेस्ट्रल फॉल्ट वर विषयांतर, नाही विषयांतर नाहीच म्हणता येणार, सब्जेक्ट को लग के है. सो अग्नितत्व असेल तर हे अँसेस्ट्रल फॉल्ट आहे. आधौ शून्य गतोदतः पश्चात पूर्णे विषेद्यदि मर्छितोपि ध्रुवम जीवेद्य मूर्छितोपि ध्रुवम जीवेद्यथम प्रतिपृच्छति. If the messenger approaches on the close side and sits on the side which is flowing, the sick person will survive even if in a coma. काय म्हणतात माहितीये का ते? येताना जी नाडी बंद आहे त्या बाजूनी येतो आणि जी नाडी चालू आहे त्या बाजूला येऊन बसतो. तर सिक पर्सनच्या नाही अगं, प्रश्न विचारणारा. आता जे प्रज्ञानी क्लॅरिफिकेशन ना, दिस द क्वेश्चनर अँड द गिव्हर ऑफ द आन्सर. आपण उत्तर देणाऱ्याला ज्योतिष म्हणूया, ठीक आहे. आणि ज्योतिषाला प्रश्न विचारायला आलेला आहे की हा माझा व्यक्ती जो खूप आजारी आहे किंवा कॉमामध्ये आहे, हा बरा होईल का? हा प्रश्न जर विचारायला आलेला व्यक्ती बंद नाडीच्या बाजूनी येतो आणि चालूच्या नाडीच्या बाजूला येऊन बसतो, तर त्याचा नक्कीच तो व्यक्ती रिकवर होणार. कॉमामध्ये असला तरी सुद्धा तो बाहेर येणार. क्लिअर? कोणाच्या मनात शंका? आता प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणाऱ्याबद्दल चाललंय. नाडी आणि स्वर आणि तत्व कोणाचं बघायचंय? उत्तर देणाऱ्याचं. पण प्रश्न विचारणारा येताना बंद बाजूनी आला आणि चालू बाजूला बसला तर नक्की त्यात बिनधास्त सांगता येईल त्याला की सगळं ठीक होईल, तो बरा होईल किंवा ती बरी होईल, whoever the sick person is. ह्याचं थोडंसं डिटेलिंग वाचते मी, कारण त्यांनी दिलेलं आहे इकडे. In the beginning, if the messenger had gone to the side of empty swara and then goes to the purna swara, then even if the patient be in coma, he would definitely come out of it. Note, the topic actually comes under the field of medicine. One of the specialty of Ayurveda is pathogenesis,
prognosis, and subsequently the treatment, if needed, for the patient by way of observing and examining the messenger who brings the news and himself represents the patient. सो आयुर्वेदामध्ये एक स्टेप पुढे जातंय, ते नाही का प्रकृती विकृती आणि ते जे देतात ना, सो जो प्रश्न विचारायला आले ना त्याची अवस्था बघून पण प्रेडिक्शन देता येतं असं इथे म्हणतायत. Here to an identity or symmetrical correspondence between the patient and the messenger has been presupposed. आत्ता समोर आलेला व्यक्ती जो आहे तो पेशंटला रिप्रेझेंट करतोय. ऑलराईट, तो त्याला त्याचं हालत बघून पण प्रेडिक्शन देता येतं. And furthermore, both of them are again linked to the physician by the swara, the prana, whose one of the properties is vibration, pulsation, and motion on the background of the very basic identity of macrocosm and microcosm. As a medical science, Ayurveda goes still further and prescribes nadi pariksha by examining the pulse of the messenger. अजून एक पाऊल पुढे आयुर्वेदा जातं आणि जो प्रश्न विचारायला आलाय त्याची नाडी बघितली जाते ऍज दॅट ऑफ द पेशंट. पेशंटची नाडी पण विचारणाऱ्याची नाडी बघितली जाते. हाऊ कुड दिस बी पॉसिबल? विचारणाऱ्याची नाडी बघून कसं काय पेशंटचं प्रोग्नोसिस सांगता येईल की हा बरा होणार नाही होणार वगैरे वगैरे. द क्वेश्चन हॅज अन आन्सर बट दॅट वुड बी अ डिफरंट टॉपिक रिक्वायरिंग अ सेपरेट सेक्शन. ह्या प्रश्नाचं उत्तर देता येईल पण हा विषय वेगळा आहे आणि एक अख्खा वेगळा खंड लिहायला लागेल त्याच्यासाठी, म्हणून इकडे अजून विगत ते देत नाहीयेत. ओके, पण हे पण करता येतं. इज इट क्लिअर? या, ऑलराईट, लेट मी डू जस्ट 1 or 2 more and then we can stop. ऑलराईट. यस्मिंगे स्थितो जीवस्त त्रस्थः परिपृच्छति तदा जीवति जीवोऽसौ यदि रोगो द्रुतः. If the questioner asks a question while sitting on the side of the active swar, then the patient, though suffering from several diseases, will survive. कितीही रोग असू दे, तुमच्या चालू नाडीच्या बाजूला जर बसून त्याने प्रश्न विचारला तर नक्कीच त्याचा व्यक्ती बरा होईल. दक्षिणेनं, आता पुढच्या वेळेला आपल्याला कोण काय ग मला खूप काळजी वाटते, बरा होणार का, रिकवर होणार का, त्यावेळेला पटकन स्वतःचा स्वर तपासा. जर तो व्यक्ती चालू स्वरा, आपला जो चालू स्वर आहे त्या बाजूला बसला किंवा तो व्यक्ती जिथे बसलाय त्या बाजूचा स्वर आपला चालू असेल तरच असं सांगा की हो हो काळजी करू नको, बरं होईल सगळं. अदरवाईज आता आपण असं म्हणू शकतो, जर समजा कोणी प्रश्न विचारणार असेल तर आपण फोनवर विचारणार ना, फोन कोणत्या हातात घेणार आपण, हाँ, जो क्या चालू चालू स्वर स्वर, आहे. हा, पण इट इज राइट, हाँ. ममता बराबर बोल रही है वो. तो तू जो चालू स्वर के बाजू से अगर तेरा फोन तूने उठाया है हाँ, और तू जवाब दे सकती है कि हाँ काळजी नको करू, वरना चुप बैठ. हाँ. नहीं नहीं बचेगा नहीं मत बोलना, सिर्फ चुप बैठना. नहीं तो उधर से आके घर पे आके मारेगा. हाँ, मार मत खाना. और फिर बाद में सर बोलते हैं ना, अनुभव से सीखो, अनुभव से सीखो. फिर सीखते ना कि 10 में से कितने बार राइट निकला और 10 में से कितने बार रॉन्ग. If a questioner asks the question while sitting on the side of the active swara, then the patient, though suffering from several diseases, will survive. दक्षिणेन यदा वायुर्दूतो रौद्राक्षरो वदेत तदा जीवति जीवो सौ चंद्रे समफलम भवेत. If the solar swara is flowing and the questioner comes uttering terrible words, the ill person will still survive. अगर वो बोलने वाला मुझे नहीं, ये नहीं बचेगा, 100% नहीं बचेगा, रोते हुए आता है और कहता है कि नहीं नहीं मैं जानता हूँ ये बच ही नहीं सकता, लेकिन अगर तुम्हारा सूर्य स्वर चालू है तो वो बचने वाला है पेशेंट. द रिजल्ट विल बी सिमिलर ड्यूरिंग द फ्लो ऑफ द लूना. मतलब और चंद्र या तो जो स्वर चालू है उस तरफ से अगर व्यक्ति आता है तो उसका डर बेबुनियाद है, मतलब देयर इज नो बुनियाद टू इट, देयर इज नो बेस टू इट. ओके,
unnecessarily he is being fearful. जीवाकारं च वा धृत्वा जीवाकारं विलोक्य च जीवस्तो जीवित प्रश्ने तस्य स्याजीवितं फलम्. If the figure of the sick person as explained by the messenger appears on the mental screen of the Swara yogi and becomes stabilized, then this indicates that the patient will survive. काय करायचं? डोळे बंद, ते आजारी व्यक्तीबद्दल जो विचारायला आलेला आहे, ओके, आणि डोळे बंद करायचे आणि त्याचा पेशंट तो सांगेल ना, अहो तो कॉमावर आहे, तो बेडमध्ये आहे, तो आयसीयू मध्ये आहे, तो वॉर्ड मध्ये, जे काय सांगेल ते, हा, की रूम जो काय, जर क्लिअर पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला त्या व्यक्तीचा दिसला, इफ यू कॅन व्हिज्युअलाइज द स्टेट ऑफ द वॉट एव्हर द स्टेट द पेशंट इज इन, इफ यू कॅन व्हिज्युअलाइज दॅट मीन्स ही विल सर्वाइव्ह. ओके. वामाचारे तथा दक्ष प्रवेश यत्र वाहने तत्रस्थः पृच्छते दूतस्तस्य सिद्धिर्न संशय. If the messenger enters the vehicle from the right side when the lunar swara is flowing and asks a question about a sick person while sitting in the vehicle, his desire will undoubtedly be fulfilled. Okay. गाड़ी के अंदर फ्रॉम द राइट साइड, अगर वो जो सवाल पूछने वाला है वो राइट साइड से गाड़ी के अंदर बैठता है और तुम्हारा चंद्र स्वर चालू है और बीमार व्यक्ति के बारे में वो बैठने के बाद कुछ बोलता है, तो वो जो भी चाहता है वो होगा. नाउ किती वेळ आहे आपल्याकडे? आय थिंक 1 2 3 4 5 आहे. डू यू वॉन्ट मी टू फिनिश और शुड आई लीव इट कल के लिए? क्या करूं? पटकन बोला. 5 अजून बाकी आहेत आपल्याला. वाचू का पटकन? येस घेऊन टाका. चालेल. प्रश्नेचाधः स्थितो जीवो नूनं जीवो हि जीवति ऊर्ध्वचार स्थितो जीवो यति यमालयम्. If the swara flows downwards at the time of the questioning, the patient will be all right. हा, खालच्या बाजूला म्हणजे जलतत्व ना, बराबर झालंय का पाठ कोणाचं? हा, if the swara flows upward, then the patient will certainly arrive at the place of Yamraja. वायू असेल तर नहीं, फायर है मैम, ऊपर फायर अग्नितत्व है. असेल, सॉरी अग्नितत्व ऊपर की तरफ है. बाजूला अगर अग्नी. श्वास अग्नि में है तो वो नहीं बचेगा. विपरीताक्षर प्रश्ने रिक्तायाम पृच्छको यदि विपर्ययम च विज्ञेयम विषमस्योदये सति. If the questioner is on the side of the closed swara, his words are confused and the uneven swara begins to flow, the results will be reversed. क्या मतलब है? सवाल पूछने वाला बंद स्वर के तरफ बैठा है और उसके शब्द कंफ्यूज्ड है, और फिर हमारा स्वर अगर सुषुम्ना में चला जाता है तो जो भी वो पूछ रहा है उसका विपरीत परिणाम होगा. जो भी वो पूछ रहा है उसका रिवर्स, द रिजल्ट विल बी, विपरीत परिणाम होगा. चंद्र स्थाने स्थितो जीवो सूर्य स्थाने तु पृच्छतकः तदा प्राण द्वियुक्तोऽसौ यद्यपि वैद्य शते वृत्तः. If the lunar swara is flowing and the questioner sits on the side of the solar swara, then the patient will die even if attended by hundreds of physicians. अगर चंद्र चालू है और पूछने वाला सूर्य की बाजू राइट हैंड साइड में बैठा है तो वो नहीं बचेगा. पिंगलायाम स्थितो जीवो वामे दूतस्थु पृच्छति तदापि प्रियते रोगी यदि त्राता महेश्वरः. If Pingala is active and messenger asks a question from the left, then even after having Shiva's protection, the sick person will not survive. Okay, अगर हमारी सूर्य चालू है और सवाल पूछने वाला लेफ्ट साइड में बंद नाड़ी की तरफ बैठा है तो शिवजी भी नहीं बचा सकते. एकस्य भूतस्य विपर्ययेण रोग विभूतिर्भवतीह पुंसाम तयोर्द्वयोर
बुद्धू शद्र काय ग बंधू 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 सुद्र सुहृद्वी सुहृद्वपती पक्षद्वये व्यत्ययतो मूर्तिः स्यात् when one element flows out of order it indicates suffering caused by disease. ये तो हमने देखा, देखो तत्व की भी एक सीक्वेंस है ना, पहले कौन सा तत्व, दूसरा तत्व, तीसरा, ये सीक्वेंस अगर बिगड़ जाती है तो रोग है. when two elements flow किंवा त्याच्या दिलेल्या टाइम पेक्षा जास्त वेळ चालला तरी सुद्धा. नाही, पण पृथ्वीनंतर जल सुरू होणार होता, त्याच्याऐवजी अग्नी सुरू झाला तर हे एक. किंवा when two elements flow out of order, किंवा जर दोन तत्व बिघडले, एक तत्व बिघडले म्हणजे रोग आहे, दोन तत्व बिघडले म्हणजे इंडिकेट्स अ बॅड ओमेन फॉर रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स. ते हे नातेवाईक किंवा मित्रमंडळीसाठी हे काय म्हणतो, बॅड ओमेन बोला तो क्या बोलेंगे, चांगलं नाहीये म्हणूया. चांगलं नाही, अपशकुन अपशकुन, करेक्ट, उनके लिए अपशकुन है. when the elements flow out of order for 1 month continually death is certain. 1 महीना हो गया, तत्व बिगड़ते ही उल्टे ही चल रहे हैं या बिगड़े हुए चल रहे हैं, तो फिर अभी ऊपर जाने की तैयारी कर लेनी है. राइट, ओके. हार्डली ये यहाँ पे बॅड ओमेन म्हणजे सांसर्गिक असं होईल का, म्हणजे हा. करोनाचं कसं हा, होऊ शकतं. कशाने? आता अपशकुन कसाही घडू शकतो ना ग, अख्खी बस पण पडते ना, पडते. तर अपशकुन कुठल्या फॉर्म मध्ये येणार सांगता येत नाही. मॉरल ऑफ द स्टोरी काय झालं, सगळं मेसेंजरच्या हातात आहे, प्रश्न विचारणाऱ्याच्या हातात सगळं. आणि ते पण म्हणजे तिथे पण माहितीये, सरांनी सांगितलं, सरांना विचारलं होतं, म्हटलं आता इथे आपण मॅनिप्युलेट करू शकतो का, म्हणजे आपण समजा, पण करू नये म्हणाले सर. आता ते म्हणाले काही फरक पडत नाही, जे पहिलं पाऊल असतं ना तेच, तुम्ही कितीही बदला, बरोबर, काही नाही होत. म्हणून आपण न करता न भोगता त्याच्यावर परत परत येऊन थांबायचं, न करता न भोगता. नहीं, अभी फोन है ना मैडम, मैं आ रहा हूँ, आप नाड़ी चेक करके बैठ लो, बोल सकते. तो वो जो बोला ना, तभी कौन सी नाड़ी चालू थी, उस पर वही तो हमेशा जो नाड़ी चालू है उस साइड से ही फोन उठाना. हा, जसा प्रश्न कुंडली असते ना, तसं प्रश्न स्वर आहे आपला. म्हणजे दिवसात आपण फक्त लेफ्टनीच घ्यायचा आहे की नाही, येस येस, झोपताना घेतो तेव्हा. आता आपण जवळजवळ आपले, मला वाटतं जेमतेम 50 एक सूत्र राहिलेत फक्त, होऊन जातील उद्या. तर नेक्स्ट आपलं टॉपिक आहे टाइम. ओके, टाइम आणि डेथ प्रेडिक्शन, इंडिकेशन्स ऑफ डेथ, साइन्स ऑफ डेथ, सगळं मृत्यूला लागून, आणि मग शेवटी छायो उपासना आहे, आणि मग समाधी. ओके, हे सगळं जगलात तर समाधी. इफ यू सर्व्हाइव्ह दिस then definitely you will go into samadhi. All right, thank you guys. I think